निघालो आहे गाणगापूरसाठी. बड्डे बॉयची मजा चालू आहे. 1 2 3 4 जणांच्या मांडीवर झोपलाय तो एकटा. मे बी 5 5:30च्या आसपास आम्ही पोहोचू तिथे. आणि आता महाराष्ट्र बॉर्डर पण क्रॉस करून आम्ही कर्नाटकामध्ये ते गाणगापूर टाइम पडतं. तिथून आता तिथे किती दर्शनासाठी वेळ लागतो माहीत नाही. तिथे पण आम्ही फर्स्ट टाइमच चाललो. बघूया पुढे भेटूया पुढे. आता ही सगळी आपली पब्लिकच आहे. मजा मस्ती हसी मजा होत राहणार आहे. तर तसं काय झालं तर तुम्हाला नक्की दाखवतो. तर आम्ही आता गाणगापूरमध्ये पोचलेलो आहोत. ती गाडी त्या गाडीतून उतरून पुन्हा या दुसऱ्या गाडीत चढलोय. चाललो का संगमावर भीमा अमरजा संगम इथे लिहिलं यांनी. आपण त्या संगमावर भीमा अमरजा संगमावर चाललोय. तिथून तिथे संगमावरचं दर्शन घेऊन आपण परत गाणगापूरला येऊन पादुका दर्शन घेणार आणि मग आपण आपल्या कलबुर्गीला जाणार आहोत रिलेटेड. आम्ही इथे काय संगमावर आलोय. सगळी जेवढी लोक इथं पाप धुवायला आले सगळे पाप आपले ठेवून गेले तिथेच. तर इथे आपण संगम आहे बोलतात. इथं संगमावर आलोय. एकच नदीचा प्रवाह दिसतोय. कुठून तिथून दुसरा वाटतं प्रवाह येतोय आणि इथून एक प्रवाह येतोय. बाकी असं काय वाटत नाही कुठे इथं संगम वगैरे असेल. आणि तिथे ती बिल्डिंग दिसते ते इथलं कर्नाटकामधलं स्वामी समर्थांचं दिंडोरी मठ आहे असं ते आम्ही ज्या रिक्षामध्ये आलो त्या रिक्षावाल्याने सांगितलं आम्हाला. आणि तिथे ते घाटासारखं काहीतरी बनवल्यासारखं दिसतंय. नागाची इथे बांधकामामध्ये वापरली नागाची प्रतिमा आहे याच्यात. तर संगमावरून आपण आता इथे हे मंदिर आहे औदुंबर मंदिर तिथे चाललोय. नॉर्मल स्टेअर्स आहे छोटे छोटे मॅजिक स्टेअर्स आहे. अरे हाय बोलो उधर. हॅलो हाय बोलो ऐसे नहीं. म्हणजे डुगूला जास्त पब्लिक असली की त्याला करमत नाही. त्याला एकटं त्याच्या मम्मा आणि पप्पांसोबत राहायला आवडतं आणि दादूंसोबत. जास्त लोक असले की तो थोडा चिडचिडा असतो. हां इथे असा हॉल आहे जिथे तुम्ही पारायण करत बसू शकता. या हॉलचं नावच पारायण हॉल आहे. बरेचसे लोक पोथी ग्रंथ वाचत बसलेले आहेत. इथे मधोमध हे औदुंबराचं झाड आहे.
पकडा 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल डान्स करता डान्स करू नाचू बाप्पा कुठे जय जयकार राघव जय जयकार जय 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 बाप्पा बघ जय जय करा बाप्पा कुठे गणपती बाप्पा बघ तो गणपती बाप्पा इथे इथे या बाजूला आहे राघव तो तिथे गणपती बाप्पा तिथे माझं बोट माझं बोट वरती वरती बघ वरती बघ मानवर करतो त्याला गणपती या संगमावरून आता आपण भस्माचा डोंगर पाहण्यासाठी चाललोय. म्हणजे जस्ट अर्धा किलोमीटरवरच आहे ते. त्याच्या अर्धा किलोमीटरवरच आहे ते भस्माचा डोंगर. इथे जवळच आहे हा भस्माचा डोंगर. हे इथे समोर परशुरामांचं मंदिर आहे लिंबाच्या झाडाखाली. आणि हे असे इथे सुद्धा छोटे छोटे लोकांनी आपापल्या इच्छा मागण्यासाठी ते अशी एकावर एक दगड रचून आपल्या इच्छा मागितलेल्या आहेत. इथे अशा गोष्टी ज्या आहेत त्या तिथे लोकली गेल्यावर कळतात की इथे हे बघण्यासारखं आहे, इथे हे जायला पाहिजे. ते कितपत खरं आहे खोटं माहीत नाही. कारण की इथे आल्यावर इथे ते पहिला गाणगापूरच्या मंदिराचं दर्शन घेण्याआधी संगमावर जातात, हे भस्माचा डोंगर बघतात. हे इथल्या लोकल लोकांनी सांगितले तेव्हा आम्हाला कळलं. ते कितपत खरं आहे कितपत खोटं माहीत नाही. कारण की अशा ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या रचलेल्या असतात. त्याच्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एक जस्ट सांगायची गोष्ट म्हणून. ही गोशाळा आहे इथे. छोटीशी आंबा. सगळ्यांच्या डोळ्यात. तर आता आपण गाणगापूर मंदिराच्या आवारात आलेलो आहोत. 7:30 वाजता इथे आरती होते, पण आरतीपर्यंत आपल्याला खूप लेट होणार आहे. कारण इकडून आपल्याला परत कलबुर्गी म्हणून एक स्टेशन आहे, तिथून आपल्या ट्रेनची तिकीट आहे. तर ते इथून 40-45 किलोमीटर आहे. त्यासाठी परत आपल्याला 1-1.25 तास लागेल. आणि जास्त लेट होईल तर अजून जे गाडी आपण रेंटवर केले त्यांना खूप अजून वेळ, कारण की त्यांना तिथून 120 किलोमीटर पडणार आहे रिटर्नसाठी. आणि त्यांना ते एमटी जावं लागेल, नुकसानच आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे ते म्हणाले की मी एवढा आरतीपर्यंत थांबू शकत नाही, तर तुम्ही दर्शन घेऊन पटकन निघा. तर हे आहे मंदिर. तर आता आपलं गाणगापूरच्या मंदिराचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. आता आपण निघतो आहे कलबुर्गी स्टेशनला, जिथून आपली गाडी असणार आहे. रात्री 1:45ची गाडी आहे आपली. तर आता हे ड्रायव्हर जे आपल्या तिथं 40 किलोमीटर जे कलबुर्गा स्टेशन आहे तिथं सोडणार आहेत, तिथे निघणार आहेत. आणि आपण तिथेच मग रात्रीचं डिनर वगैरे करून मुंबईसाठी रवाना होणार आहोत.
आपली अभी ट्रेन एक तर आता आपला तुफान सोडून आपण आता कलबुर्गी स्टेशनला उतरलेलो आहे. स्टेशनमध्ये चाललो आहे आपण आता. आपली आता 1:15 झालेत. रात्री 1 वाजताची आपली ट्रेन आहे, जी ऑलरेडी एक तास लेट आहे. म्हणजे ती 1ची ट्रेन 2 वाजता येणार आहे. तर कलबुर्गीमधून फायनली आमची गाडी जी आहे रिटर्नची ती प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर लावलेली आहे. मागचे 45 मिनटं ती गाडी कुठे लागणार असं करून 45 मिनटं गेले. आणि आज शेवटी प्लॅटफॉर्म नंबर 3वर गाडी लावलेली आहे. तर आता थोड्याच वेळात येईल ट्रेन आणि आपला प्रवास इथून म्हणजे आजचा प्रवास हा संपत आहे. ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर किंवा काय टिप्स असतील तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा.